बिन त्यालाची भाजी आई करायची. अशा परिस्थितीमध्ये सगळं गुण तुटलं होतं यार. किराण्याची उधारी, भांड्याची उधारी, कपड्याची उधारी, सगळं गुण त्रास, सगळे गुण दुःख. आणि मला करायचं होतं, मला लढायचं होतं. लोक साथ देत होते, लिस्ट नव्हती, मित्र तयार होत नव्हते, नातेवाईक तयार होत नव्हते. अरे 5,000 रुपये व्याजाने मागायला लागायचे. अशा नातेवाईकात सारा माझा जन्म झाला होता. 5,000 तर कोण 7,000 जॉईन करणार एमएलए मध्ये टाकणार का कोणी? अरे व्याजाने सावकार पैसे देत होते. घरात प्रॉब्लेम आला ना 5-10 हजाराचा भिशी उचलावं लागते आपल्याला, सोनं टाकावं लागतं. खरं आहे का राईट? कुठे राईट और रॉंग? अशा कुटुंबातून जन्म घेतलाय. लय गरिबी बघितली सर, लय दुःख बघितलं, लय वाईट असते गरिबी. भगवान कृष्ण पण गीतेमध्ये सांगतात, त्यांच्या कालामध्ये सांगतात, गरिबी लय भयानक असते. एका चांगल्या मार्गाला, एका चांगल्या माणसाला पण मार्ग भ्रष्ट करू शकते, बरबाद करू शकते माणसाला. एवढं डेंजर आहे गरिबी. तो मार्ग भ्रष्ट होऊ शकतो. आणि मला तोडायचं होतं या गरिबीला बॉस. जेव्हा इंडस्ट्री भेटली ना, बस मला कळलं एवढे लोक बनलेत, हे बनले, ते बनले, मला त्यांच्यासारखं बनायचंय. पण चुकीचा मार्ग चूज करू नये म्हणायचं. आणि केलो लढलो, सुरुवात केली. 3 महिने 6 महिने 180 दिवस मला त्रास झाला. किती दिवस? जे लोक 10-10 वर्षाने त्रास घेतला ना, अशोक थोर म्हणजे 180 दिवस, 24 तास असंख्य रात्री न झोपता घालवल्या, न झोपता. बोटाने घेऊन रडत होतो मी ठसा ठसा. आणि मिळवलं सक्सेस, मिळवलं. 10-12 करोडची ऍक्शन केली, 4-4 घरं झाले, आज 1.5-2 किलो गोल्ड आहे, फॉरेन टूर झाल्या, पैसा आहे, नाव आहे, सगळी जिंदगी बदलली. आज लोक इन्स्पेक्ट देतात, अननोन लोक आहे, दारू आहे, लाखो करोड रुपये लोक कमवू राहिले, 1000 लोक पैसे कमवू राहिले, शेकडो लोकांनी गाड्या घेतल्या, घरं घेतल्या, जिंदगी बदलली यार. पण मी कोण होतो? गरिबीत पण दुःखी आणि श्रीमंतीत पण दुःखी. वळून सांगतो मी तुम्हाला, दुःख हे सगळं याच्यात. मी गरिबीत पण रडत होतो आणि आज पण मला ढसा राहिले येतं. आज काही मुली इथं बोलल्या, ती मुलगी बोलली, तो मुलगा बोलला. का बरं? कशामुळं? 3-3, 4-4 बाळ आहेत, बिचारी संघर्ष करते, लढती. 3-4 महिन्याचं प्रेग्नंट बाई आहे, 3-4 महिन्यावर सिमेंट वाळू काढती. किती संघर्ष. आपले आई बाप कुठून आलोत आपण, कशामुळे आलोत? म्हणजे समाजात एवढी गती काय, एवढं डेंजरस काय, कशामुळे म्हणून राहिलंय, कशामुळे आपल्याकडे पैसा नाही, कशामुळे एवढं आपण डाऊन झालो? या प्रश्नाचे उत्तर शोधणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि मला कळलं यार, आज मला लई टेन्शन येत असं. मला वाटतं त्या विधवासाठी काहीतरी करावं. त्यांच्या घरात भांडणं चाललेत ना, मला असं वाटतं त्यांची भांडणं मिटायला पाहिजे. मला असं वाटतं त्या अपंग माणसासाठी काहीतरी करू शकलो पाहिजे, त्या भिकाऱ्यासाठी काहीतरी करू शकलो पाहिजे. भिकारी, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांच्यासाठी मागच्या 7 वर्षापासून करतोय अशोक तोरमल, पण इनफ नाहीये. मला वाटलं कपडा, पैसा, रोटी देऊन नाही इनफ या गोष्टी. झाडाला कॅन्सर लागलाय तर मी पाणी टाकून फवारणी करून काय होणार? मला रूट कॉजला फोकस करावं लागेल. अनाथ मुलाची काळजी घेतली, पण माणसं मुलं डाऊनलोडच करणार आहे, त्याला मला घातणार. मी काय करू शकतो म्हणलं कोणासाठी? शक्य नाहीये पॉसिबल. आणि विडा उचलला बॉस. आज मी तुमच्या समोर पब्लिकली बोलतोय. बस जास्त दिवस नाही जगायचं आपल्याला. दुःख आहे याच्यामध्ये, माझी खात्री आहे. माझं तुमच्या संग नातं आहे ना, बहिणीचं, भावाचं, काकाचं, मामाचं नाही, आपण आत्म्याचं नातं करूया सर. आयुष्यात या शरीरामध्ये ना रक्ताचा आखरी थेंब असेपर्यंत, आखरी श्वास असेपर्यंत भगवान कृष्णाची शपथ घेऊन सांगतो, मी तुमच्यासाठी काम करणार, ह्या समाजासाठी काम करणार. का? अरे यार, हे दुःख, हे त्रास नाही भोगत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असू आहे, पुसा असू, प्रत्येकाचं घर, कुत्रे, मांजरं, चिमण्या, हे अरे प्राणी सुद्धा संसार करतात का नाही करत? मला ठसा राहिले. दुःख आहे सर. म्हणजे अक्षरशः लोकांचं दुःख बघून मला सहन नाही होत्या गोष्टी. पण काय करायला पाहिजे? आणि भगवंताला मी एकच सांगतो, भगवंत मला सद्बुद्धी दे की मी लोकांचं कल्याण करू. भक्ती मिळवून द्या तुमची. आज आपण खरंच भेटलोय ना, खरंच हे पुण्याचं फळ आहे म्हणून आपण इथं भेटलो. एक कंपनी, एक जॉईनिंग, एक प्रोडक्ट, 1000-2000 मेंबर याच्यासाठी नाही भेटलो. तुम्ही या बिझनेस मध्ये लई काम केलं म्हणून लई करोड रुपये भेटले नाही, लई मोठा दिघाला होईल असं काही नाहीये. पण मला असं वाटतंय तुमच्यातली ज्योत पेटली पाहिजे. आज तो दिवा जर पेटला ना, तर मरेपर्यंत 1000 लाख दिव्या अजून पेटू शकतात.
आहे का तयारी? 4-5 वर्ष लढा नाही यार, करा ना साथ, द्या ना साथ. केलं नाही ह्या लोकांनी, केलंय ना आम्ही. आम्हाला का समजू स्वतःला कमी? तुम्ही आमच्या सारखेच आहेत, फॅमिली सारखेच आहेत. आत्म्याचं नातं बनवूया आपण एक. 4-5 वर्ष लढा, राईट वे काम करा. दुःख देऊन, त्रास देऊन, चुकीच्या मार्गाने, खोटं बोलून नाही बिझनेस करायचा आपल्याला. लोकांना आसरू देऊन आपलं कधी चांगलं नाही करायचं. चालेल? आणि ह्या ऍटिट्यूडने, ह्या अँगलने जर 4-5 वर्ष लढलं एमएलएम मध्ये, गाडी घ्या, घर घ्या, पैसा कमवा, नाव कमवा. ज्यांनी त्रास दिलाय ना, चला त्यांना त्रास नाही द्यायचा. अचिव्हमेंट केल्यानंतर ना त्याला अटेन्मेंट द्यायचं. नका ज्यांनी त्रास दिलाय ना ते कर्माचं फळ आहे. आणि आता अचिव्हमेंट करून त्यांना त्रास दिला ना, पुन्हा दुसरं कर्म तयार होणार आहे. म्हणजे काय? हे वाटतंय ह्या ऍटिट्यूडने जीवन नका घेऊ बदली, नका घेऊ. काही नाही होणार आहे बदल्याने. याने सॅटिस्फॅक्शन नाही, रॉंग एज्युकेशन आहे. एकमेकांचे पडले घ्यायला लावणं, एकमेकांची चिरवणं नाही, याला अपोज करतो. माझ्या जीवनात मी कधीच कोणाला बदला नाही घेतला. मी ऍक्सेप्ट केलं माझ्या लाईफला. माझे आईबाप, माझ्या शरीराचे आईबाप ते झाले तर दुसरीकडे जाणार आहे. माझी बायको दुसरीकडे जाणार आहे, माझा गोळ्या दुसरीकडे जाणार आहे. ते शरीराच्या चिखल्या मासा गोळ्याचे लोक आहे. आपण एकच जावे म्हणताय ना. हे फार मोठं जीवन आहे, फार मोठं सत्य आहे. आपण सगळे आत्मे आणि परमात्म्याचे अंश आहोत. नो मेल, नो फिमेल, नो मुलगा, नो मुलगी, काही नाहीये. म्हणून मला वाटतं 4-5 वर्ष काय मजा करायची ना, ते मजा करण्यासाठी नाही, तिथे सोडून द्या. समाज मृत्यू सगळं नष्ट करतो का नाही करत? का स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणी रोखलंय आपल्याला? काय घाबरता? तुमच्यामुळे कोण फसणार, कोण बुडणार, कोण मरणार? हु आर यू? तुम्ही कोण आहेत? तुमच्यामुळे कोणी बोलू शकता? कोण बसू शकतं? नाही 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 नाही. भगवंत सांगतात की कर्म आणि कर्माचे फळे मला इंटरफेअर करता येतं. तू कोण आहे? कोण आहेस? खेळ काढून टाका, भिंतीला नष्ट करा. हृदयामध्ये असं एक ज्योत पेटवा ना, त्या ज्योतीने सगळे अंधारात असतात लोक आहे त्या हृदयामध्ये जी ऊर्जा, घाणेरडी ऊर्जा आहे, दूषित झालेले विचार आहेत ना, त्याला साफ करून टाका तुमच्या तोंडाच्या विचारांनी. आहे का नाही? याला यार देऊ नये ज्ञान, देऊ नये भगवद्गीतेचं ज्ञान लोकांना. अरे भगवंताला किती भारी वाटत यार, आमचे लोक माझ्याबद्दल ऐकतात, माझ्याबरोबर बोलतात, माझ्याबद्दल यांची भावना यार किती भारी वाटत. त्यांना वाटेल का नाही वाटत? अरे बाळ आईवर प्रेम करतं, नंतर बापावर करतं, नंतर खेळावर गेमवर करतं, हळूवर ते पोरीवर करतं, नंतर ते जन्माला येतात, बाळ लग्न करतात, 2-3 बाळा जन्माला येतात, हे म्हातारे होतात आणि मरून जातात. जातात का नाही जात? असंच मारायचे आपल्याला, असंच मारायचे आपल्याला. नका मरू, असं कृपा करून नका मरू, नका मरू. मला असं वाटतं आयुष्यभर आपण संघ राहायला पाहिजे. होईल त्रास, कुणाला सक्सेस लवकर भेटल, कुणाला उशीर भेटल. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, चला लढा 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 लढा, कर्म करा. गॅरंटेड तुमच्या नशिबात असणाऱ्या गोष्टी तुमच्यापासून पुढे राहून नाही येऊ शकत. मला असं वाटतं लास्टच्या मोमेंट मध्ये मी संपवण्याच्या अगोदर 2 दिवस तुम्ही जो रिस्पॉन्स दिलाय, जे तुम्ही इथपर्यंत आलात, जे आपलं नातं बनलंय, मला असं वाटतं आयुष्याचा सगळ्यात सुंदर दिवस असतील 2 दिवस तुमचे. मला असं वाटतं ब्युटिफुल, लव्ह यू, आय लव्ह यू, ऑल ऑफ यू, लव्ह यू. मला वाटतं जातानी खरंच 2 दिवस जे डिसिप्लिन पाळले, जे लिडर लोकांनी, विजय सर, गणेश सर, तुषार सर, मॅडम, बाकी सगळे टॉप लिडर, नवीन आलेले लिडर, सगळे लिडरनी ज्या युनिटीने, ज्या डेडिकेशनने, ज्या डिसिप्लिनने, ज्या ऑनेस्टीने जे सॅक्रिफाईस केले ना, सारू ते सारू. भगवान कृष्णाला मी खरंच प्रार्थना करतो या सगळ्या डायमेंट. घ्यायचं आहे, कोणाकोणा द्यायचे? 5 मिनिटं घेऊन आपण जाऊया.